नमस्कार. गीतेचा 15व्या अध्यायाचा ओव्हरव्ह्यू बघायचा आपण प्रयत्न करतो आहोत. त्यापैकी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जीव जेव्हा एका स्थूल शरीरातून सोडून मध्ये काही काळ अंतराळात राहून जेव्हा परत जन्म घेतो तेव्हा ॲक्टिव्हिटीज काय होतात. मग मी ब्रांच ट्रान्सफरचं उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे पहिले आपल्याला ज्या बँकेच्या अमुक एका ब्रांचमध्ये अकाउंट होतं, तिथून जेव्हा आपण अकाउंट ट्रान्सफर करतो तेव्हा त्या ब्रांचमधल्या आपल्या सगळ्या ॲसेट्स, लायबिलिटीज म्हणजे क्रेडिट, डेबिट, लोन्स, एफ-डीज, लॉकर. आता लॉकर फिजिकल स्वरूपात तर दुसऱ्या ब्रांचला ट्रान्सफर होणार नाही, ब्रांचमध्येच ते ठेवावं लागेल. पण ते आपल्याला सांगतील की तुमचं लॉकर इथून तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. वाटल्यास तुम्ही काही दिवस इथे ठेवू शकता, दुसरीकडे व्यवस्था झाल्यानंतर तुम्ही तिकडे शिफ्ट करा. सो एक्झॅक्टली त्याचप्रमाणे आपला दुसरा जन्म जेव्हा होतो, दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, तेव्हा मागच्या जन्मात केलेलं जे जे काही असेल, मग त्यात बरं पण आलं, वाईट पण आलं, सुकृत पण आलं, दुष्कृत पण आलं, पुण्य आलं, पाप आलं, व्हॉट एव्हर वी हॅव डन और हॅज बीन क्रिएटेड, ते सर्व ट्रान्सफर होईल. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, असा एक 9व्या अध्यायाचा मी तुम्हाला आत्ता रेफरन्स देतोय. पण 9व्या अध्यायात आपण नंतर जाऊ. आपण 15व्या अध्यायावरती आधी फोकस करू. तर एक सांगितलं, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि निंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. आता पुढे काय होईल, एक आणखीन दुसऱ्या अध्यायामधला एक श्लोक आणतो मी तुम्हाला समजण्याकरता. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणजे आत्ता ते व्यक्त आहे, याच्या आधी ते अव्यक्त होतं आणि यानंतरही ते परत अव्यक्त होणार आहे. ही मधली काही स्थिती फक्त दिसणारी आहे. म्हणजे ह्या ब्रांचमध्ये अकाउंट ट्रान्सफर होण्याच्या अगोदर मध्ये काही काळ ते अव्यक्त स्वरूपात होतं, दुसऱ्या ब्रांचमध्ये होतं ते, आणि या ब्रांचमधून ट्रान्सफर केल्यानंतर परत दुसरीकडे जाण्या अगोदर देखील काही दिवस ते अदृश्य अवस्थेमध्ये राहणार आहे.